सर्वात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मुंदू अशोक खरातला गुन्ह्यासाठी कुणी मदत करत केली असेल तर त्या सर्वांवर कारवाई होणार। रुपाली चाकणकरांवरील प्रश्नावर एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांचं उत्तर। मुंदू अशोक खरात प्रकरणातील सीडीआर लीक झाल्याबाबत शासन स्तरावर चौकशी सुरू। एसआयटीनं जी आहे ती पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए चौकशी दरम्यान मुंदू अशोक खरातचं धक्कादायक विधान चमत्कार करून नव्हे तर हात चलाकीनं महिलांना धमकावल्याची मुंदू खरातनं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती। दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या। सूत्रांची माहिती, एक डीसीपी दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकारी आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून खरातच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। मुंदू खरातच्या मुलीचीही एसआयटी चौकशी होणार। सूत्रांची माहिती, खरातची मुलगी तृप्ती बालाचीही एसआयटी चौकशी होणार। सूत्रांची माहिती। मुंदू अशोक खरातचं घर आणि कार्यालयावर छाप्यात मोठा खुलासा। तृप्त बाला या बंगल्यातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त। बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय। अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील आणखीन 2 मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण। मेट्रो 9 वर दहिसर ते काशीगाव आणि 2B मार्गिकेवरती आता डायमंड गार्डन ते मंडालेपर्यंत मेट्रो सेवा। मुंबई मेट्रोचं ठाणे जिल्ह्यात सीमोल्लंघन। दहिसर ते काशीगाव मेट्रोच्या उद्घाटनावेळी मस्करीत शाब्दिक चकमक झाली। मेट्रोत मीरा भाईंदरच्या 30% जमिनी नरेंद्र मेहतांच्यात आहेत, त्यातील मला 10% द्यायला तयार असा सरनाईकांकडून उल्लेख करण्यात आला। दरम्यान सगळं रेकॉर्ड होते बरं का असं म्हणत फडणवीसांनी सरनाईकांना सावध केलं। फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या हस्ते ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामाचा शुभारंभ झाला। नायक आणि अर्जुना या टनल बोरिंग मशीनचं यशस्वीरित्या शॉफ्टिंग झालेलं आहे। तर 2 वर्षात प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरून 15 मिनिटांवर येणार आहे। तर बारामतीमध्ये बिनविरोधवरून आता घमासान सुरू आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। काँग्रेसला जनभावनेची थोडी कदर असेल तर उमेदवार परत घेऊन ते सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देतील। बारामती पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। कुटुंबाच्या पुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेसच्या डाऊनफॉल बद्दल बोलू नये। महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या कृतज्ञ मुलानं काँग्रेसबद्दल न बोललेलंच बरं। महाराष्ट्र काँग्रेसकडून पार्थ पवारांना उत्तर। कुणाचा डाऊनफॉल होईल हे वेळच सांगेल। काँग्रेसवर टीका करून आणि बिनविरोधसाठी आता दबाव टाकून काही होणार नाही। नाना पटोलेंचा पार्थ पवारांवर निशाणा। काँग्रेसबद्दल पार्थ पवारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या पक्षाचं मत असेल। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, अजितदादांचं निधन झाल्यानंतर बारामतीत ही पहिली निवडणूक, ही भावनिक गोष्ट। सुळेंचं वक्तव्य। काँग्रेसला बारामतीची जागा लढण्याचा अधिकार अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्येही उमेदवार दिला होता। संजय राऊतांकडून आठवण। संजय राऊतांना त्यांच्या पक्षातच कुणी मान्यता देत नाही। आम्ही मान्यता द्यावी असं वाटत असेल तर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। नाना पटोलेंचा राऊतांना टोला। मोठ्या नेत्यांच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा, काँग्रेसनं ही परंपरा मोडीत काढली। राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते सुरज चव्हाणांची काँग्रेसवर टीका। काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार। बारामती पोटनिवडणुकीवरून प्रफुल्ल पटेलांची भूमिका, आमच्या नेत्यांची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील। पटेलांची प्रतिक्रिया। अजित पवारांकडे बघून सुनेत्रा पवारांना मतदान होणार। काँग्रेसशी बोलून बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय। रोहित पवारांची माहिती, तर अजितदादांची कामं बघून काँग्रेस उमेदवारी मागे घेऊ शकतं। रोहित पवारांची प्रतिक्रिया। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। 5 वर्षांच्या काळामध्ये मुंबई सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करूया। पुढच्या वेळी महापौर आपला असणार। आदित्य ठाकरेंचं नगरसेवकांना मार्गदर्शन। प्रभागापुरतं मर्यादित न राहता मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर देऊया असाही सल्ला। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। एनडीआरएफच्या निकषाद्वारे मदत करण्याचे निर्देश। बीडच्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आजपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात। आजपासून अर्ज स्वीकारले जाणार। सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे लागलं सर्वांचं लक्ष।
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि विशेष समित्यांसाठी निवड बिनविरोध। स्थायी समितीसाठी 8 सदस्यांची बिनविरोध निवड। रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये 56 पैकी 50 सदस्य महायुतीचे। विजयराज शिंदे हा दुसरा भोंदूबाबा खरात आहे। त्यांनी त्याच्या आश्रमात शाळेतील अनेक मुलींचे आयुष्य खराब केलेलं आहे। आमदार संजय गायकवाड यांचे भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंवर गंभीर आरोप। तर अशोक खरातला एकनाथ शिंदेंनीही फोन केले, त्याचीही चौकशी होईल। विजयराज शिंदेंचा पलटवार। महसूल विभागाच्या कागदपत्रांवर अजूनही औरंगाबाद नाचतंय। अधिकाऱ्यांची ही मोघली मानसिकता आहे। मंत्रालय आता शासन निर्णय कमी, शाही फरमान अधिक काढतंय। अंबादास दानवेंच्या ट्विटनं वेधलं लक्ष। वादग्रस्त वक्तव्य करणारा जैन मुनी नयन पदमसागर यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दाखल। सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये ऑनलाईन तक्रार दाखल। मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांची तक्रार। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या चौकशीला सुरुवात। 20 सदस्यीय समितीनं गोकुळ दूध संघाकडे आवश्यक कागदपत्र मागवली। दूध संघाचा मतदार यादीतील 427 दूध संघाची नोंदणीची पडताळणी होणार। संबंधित दूध संस्थांना नियमबाह्यपणे सभासदत्व दिल्याचा